शाळेतल्या मुलांना या तुझ्या छपरी धंद्यात आणायला लाज नाही वाटत तुला? आणि कशासाठी आम्हाला फसवलंस रे? हा, आम्हीच का? बॉस, हा, त्यांनीच सांगितलं. बॉस? कोण बॉस? बोल. एक काम करायचं, त्वरित तात्काळ ताबडतोब त्या बॉसला फोन लावायचा आणि इकडे बोलायचं. आणि हो, इकडे राडा झालाय हे त्याला सांगितलं असतं तर देव ठेवून तुझ्या. सिद्धिराज, अहो याच्या माणसांनी ऑलरेडी त्याच्या बॉसला कळवलं असेल ना. नाही, ते फक्त माझ्याशीच बोलतात. नंबर नाही आहे कुणाकडे. मग लाव फोन. हॅलो, एक मोठी पार्टी आली आहे. त्यांना तुमच्याशीच डील करायचं आहेत म्हणतात. फोनवर नको, फोनवर नको. आताची परिस्थिती नाही आहे बरोबर. तुम्ही इथे येता का? हा, नको ते फोन रेकॉर्ड वगैरे. हा, येत आहे. आई, बाबा, भावनाचा फोन आहे. हा भावना, बोल. काय? खरंच? खूप चांगली बातमी दिलीस ग. हो हो, सांगते ना सगळ्यांना. इथेच आहेत सगळे. हो हो हो. बाबा, आई, खरा गुन्हेगार सापडला. काय? अरे वा, डोक्यावरचं फार मोठं ओझं उतरलं. हरीश बाबा, मेहरबानी करून आता दुसऱ्या कुठल्या बिझनेसची आयडिया नको हा काढू यापुढे, प्लीज. तुझ्या पुढे साकडं घातलं. 48 तासात मी हे संकट दूर करेन असं तुझ्या पायाशी म्हटलं होतं. तू माझा शब्द राखलास, माझा शब्द पूर्ण केलास. तुझे खूप खूप आभार. बाबा, आई, खरा गुन्हेगार कोण आहे ते तरी विचारा. हो, अगं कोण म्हणजे? कानमेंदे. ताई, आई, मग सुपर्णा. काय? सुपर्णा म्हणजे ती? हो, सुपर्णा रवी मुजुमदार. त्या सिद्धू भावनाला त्रास देऊन हिचं पोट भरलं नाही, जी आपल्याला त्रास देते हिला तर नाही. राहू दे संतोष. ती आणि तिचा नवरा रवी आता गजाड आहेत ना, पुरेसा नाही. मला एक सांगायचंय हरीश. मी आणि वीणा आम्ही खूप मेहनतीने हा व्यवसाय उभा करायचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा काहीतरी करत होतो, खूप हातपाय मारले आपण. थोडं यश दिसते असं वाटत असतानाच तू मात्र गालबोट लावलंस या व्यवसायाला. अरे हे ड्रग रॅकेट, हे सगळं फक्त सिनेमात टीव्हीवर पाहिलं होतं. तू प्रत्यक्ष घरात आणलंस माझ्या. वीणा, हे सगळं नाही झेपू शकणार मी ठरवलंय, हा घरघंटीचा व्यवसाय आजपासून, आत्तापासून आपण बंद करायचा. आई, अरे अय्या, श्रीकांतराव, या ना या. अरे हे काय केलंस बाबा? तू एवढी पावडर का लावलीयस? तुला मेकअप लावायला आवडतो ना?
तसंच मी लावलंय आता मेकअप. छान आहे ना? श्रीकांतराव या ना, बसा. चहा ठेवते मी. हा नाही नको. मी पाहुणचार घ्यायला नाही आलोय. ऍक्च्युली माफी मागायला आलोय. माफी? कसली माफी श्रीकांतराव? सुपर्णाने जे केलं ते, शेवटी माझी बहीण आहे, त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी माझी आहे. खरंच मनापासून सॉरी. मी शब्द देतो तुम्हाला की तिला बेल मिळणार नाही, आणि यात सामील असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा होईल याची मी जातीने लक्ष देईन. हे बघा श्रीकांतराव, जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. तुमचा दोष नसताना तुम्ही माफी मागू नका. करणारे तर वेगळेच होते ना. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. पुन्हा एकदा सॉरी. श्रीकांतराव, तुम्ही एक तर सॉरी म्हणू नका. आणि आमच्या मनात तसं काहीही नाही आहे, तेव्हा प्लीज तुम्ही असा काही विचार नका करू. थँक्यू. येतो मी. आनंदी, हे आनंदी, अय्या कुठे गेली? परसदारी गेलेत बहुतेक.